नमस्कार मित्रांनो, इव्हॉल्व क्लब मराठीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत आत्मसंवादाबद्दल. आत्मसंवाद म्हणजे नक्की काय? आत्मसंवाद म्हणजे स्वतःशी साधलेला संवाद, स्वतःला उद्देशून केलेला संवाद म्हणजे आत्मसंवाद. बऱ्याचदा हा संवाद जाणीवपूर्वक असू शकतो किंवा नकळत सुद्धा असू शकतो. त्याच पद्धतीने हा संवाद एकतर सकारात्मक म्हणता येईल किंवा नकारात्मक म्हणता येईल. सकारात्मक संवादाचे काही फायदे आहेत. तर ते फायदे कुठले? तर ते म्हणजे पहिली गोष्ट तर आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. जर आपला स्वसंवाद किंवा आत्मसंवाद जर सकारात्मक असेल तर आपला आत्मविश्वास द्विगुणित होतो. आपण कुठलीही कामगिरी अतिशय छान पद्धतीने पार पाडू शकतो. दुसरा फायदा म्हणजे आपली कार्यक्षमता सुधारते. कुठलंही काम योग्य पद्धतीने, योग्य रीतीने, कमीत कमी वेळामध्ये आपण पूर्ण करू शकतो. आपली प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. आणि तिसरा फायदा म्हणजे आपला तणाव कमी होतो. येणारी कुठलीही परिस्थिती सकारात्मक संवाद असेल तर आपण अगदी सहज हाताळू शकतो. मग आता मुद्दा येतो तो म्हणजे नकारात्मक संवादाकडून सकारात्मक संवादाकडे कसे बरे जायचे. त्यातली पहिली पायरी आहे किंवा पहिला टप्पा आहे तो म्हणजे जागरूकता. आपण करत असलेल्या आपल्या मनात येणाऱ्या विचारांबद्दल आपण पहिले जागरूक असणं फार महत्त्वाचं आहे. एकदा की आपण आपल्या विचारांबद्दल जागरूकता मिळवली की मग आपल्याला ठरवता येईल की हे विचार नकारात्मक आहे की हे विचार सकारात्मक आहेत. दुसरा टप्पा म्हणजे नकारात्मक विचारांना आव्हान देणे. आपल्या मनात येणारे सगळेच विचार हे वास्तविकतेला धरूनच असतील असं नाही. आपल्या मनामध्ये बरेच अंदाज सुद्धा बांधले जात असतात. पण त्याचा खरंच तथ्याशी किती बरं संबंध आहे हा प्रश्न जर आपण विचारला तर आपण नकारात्मक संवादाकडून सकारात्मक संवादाकडे लवकर येऊ शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे स्वयंसूचनांचा वापर. आपली मानसिकता जर आपल्याला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे न्यायची असेल तर आपले ॲफर्मेशन्स, योग्य स्वयंसूचना जर आपण वापरल्या तर आपण नक्कीच सकारात्मक स्वसंवादाकडे येऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं स्वसंवादाबद्दल. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन भागामध्ये उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत यशाची तयारी चालू ठेवा. इव्हॉल्व क्लब मराठी, ध्येयपूर्तीच्या दिशेने एक पाऊल.